सदनिका घोटाळ्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा झालेले माणिकराव कोकाटे अधिवेशनामध्ये आले। त्यामुळे विधान परिषदेमध्ये मोठा गदारोळ झाला। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल सरकारची भूमिका काय असा सवाल अंबादास दानवेंनी विचारला। त्यावर फडणवीसांनी कोर्टाचा निर्णय आल्यावर राज्यपाल निर्णय घेतील असं उत्तर दिलं। राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना शोक प्रस्ताव आहे। नाही, मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला। मला खुलासा मागतो मी सभागृहाकडून, त्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याच्यात भूमिका काय? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर निर्णय पाहिजे होता। माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे, क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। विधानसभेमध्ये गदारोळ झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बैठक झाली। विधिमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये 4ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। माणिकराव कोकाटे तर आता हे घटनाबाह्य मंत्री आहेत आणि आता त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी बनवलं आणि आता न्याय मागत असताना त्यांनाच भिकाऱ्याच्या भूमिकेत कुठेतरी बघण्याचा एक दैवाचा योग हा त्यांच्या पुढे आलेला आहे। त्यामुळे घटनाबाह्य मंत्री आता हाऊसमध्ये कसे बसतात हा प्रश्न आहे। तुम्ही तुमची भूमिका मांडाल कसं? जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मांडेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मांडेल। सुनील केदारांवर जेव्हा केस झाली तेव्हा काय स्पीकरनी ऍक्शन घेतली होती? मग जर सुनील केदारांना एक न्याय आणि कोकाटेजींना दुसरा, असं कसं? देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही ना, हा पहिला मुद्दा। गेल्या 80 दिवसापासून हे प्रकरण चालू आहे। शेवटी निर्णय राज्य शासनाला घ्यायचा आहे। सगळे बोलून बोलून सगळा महाराष्ट्र थकला। राहुल गांधीवर 24 तासाच्या आतमध्ये कारवाई होते। दुसरे आमच्या नागपूरचे सुनील केदार यांच्यावर 24 तासाच्या आतमध्ये कारवाई होते, पण सरकारच्या मंत्र्याच्या विरुद्ध कारवाई होत नाही। मला वाटत नाही की हे राजीनामा घेतील म्हणून। कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे सत्ताधारी कोकाटेंबद्दल काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागून राहिली आहे।